अध्ययन केला तर आत्मा आतमध्ये घुसतो. आद्य प्लस आत्मा. मराठीत आहे का व्याकरणात गेलं षष्टी तत्पुरुष समास म्हणतात आहे का. बुवांचं व्याकरण किती माहिती नाही कारण माका होता कल्ला कल्ला मला सगळाच झाला. ज केल्यानंतर भीती वाटायला लागली. समजा याक जरी बुवा हरवला असा तर बुवांच्या नावाला त्याला गिरीबुवांनी खाल्याने म्हणून. कदमबुवांचा सुंदर गजर आहे. मानव जन्म तुला भला नको संसाराची आस रात्रंदिवस जपी रे म्हणजे हरिनामाची कसं मग. मानव जन्म तुला भला नको संसाराची आस. वा ओ ओ अरे मेला आवाजच काढत आणि पिवळं पट्ट रवलं गय. बोन तो सेकंड जॉब सांगतोय डायपर घेतो डायपर त्या पिवळं कलर घालतात आणि रात्री डिवायडर असतात ना पट्टे मारतात त्या काम करतात म्हणून बोलतो पिवळं पट्टो. आज तुझं नुकसान झालं आर्य गेले ना हे पिवळं पट्टो ना. मानव जन्म तुला भला नको संसाराची आस रात्रंदिवस भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. अरे हिरण्यकश्यपू हा त्याचा दुश्मन. सतत नारायण नारायण हा जप करायचा आणि बाप त्याच्यावरती भांडायचा. बापाने खूप प्रयत्न केले कड्यावरून लोटले उकट तेलामध्ये ठेवलं. शेवटी भक्त प्रल्हादाची आत्या होलिका होळीदंत आहे बघा तिला वरदान होतं की तुला अग्नीपासून मृत्यू होणार नाही. आणि जेव्हा कळलं भक्तप्रल्हादाची मांडीर घेऊन अग्नी देणार त्या समस्त गावकऱ्यांनी गावातल्या लोकांनी त्या होलिकेची प्रार्थना केली आणि स्वतः भस्म झाली पण प्रल्हादाचा जीव वाचला बघा. नाम जपिले प्रल्हादाने बापाला नाही शंभरी भरली पापाची बघा शंभरी भरली पापाची. त्याला वर्गात घरी की सकाळ ना संध्याकाळ ना घरात ना घराच्या बाहेर ना आकाशात ना पृथ्वीवरती मृत्यू नाही. देवपंच आला का विष्णू अवतार घेतला नरसिंह आणि ना सकाळच नाही का दुपारचा मध्यान्ह वेळ ना घरात ना घराच्या बाहेर उंबरट्यावरती ना आकाश ना पृथ्वी मांडीवरती ना अस्त्र ना शस्त्र नकाने पाडलं. आणि जेव्हा विष्णूने त्याचा वध केला त्याच्या पोटामध्ये नखं घुसली त्यांच्या नकाला 10 झाला. आज दत्तगुरूंचं आपण आदस्थान म्हणून रुमड्याच्या झाडाकडे बघतो त्यावेळी त्यांनी आपली नखं त्या औदुंबराच्या झाडामध्ये रोपली आणि त्या 10 शांत झाल्या म्हणून आज आदस्थान विष्णू रूपी तिथे आहे बघा. शंभरी भरली पापाची झाला नरसिंह अवतार. शंभरी भरली पापाची झाला नरसिंह अवतार.
गुणाचा नाही शेवटी सत्य ध्रुवाला गाण मंत्रणार गाणे दिला गाण मंत्रणार गाणे दिला ध्रुव केला ढापला विष पचविले शंभूने विष पचविले शंभूने कंठाची झाली आग निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडली त्या रत्नामध्ये पहिल्या म्हणजे विष ते घ्यायला कोण तयार नव्हतं चांगल्या चांगलं होतं पृथ्वी घेतल्या पण शंभू महादेवने ते विष प्राशन केलं निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ आणि ते विष प्राशन केल्यानंतर हलाल प्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाला दाह झाला अनेक उपाय केले बघ उपाय केले बघा विष पचविले शंभूने कंठाची झाली आग चंद्रश्री अनगंधाधरी चंद्रश्री अनगंधाधरी तरी नाही त्याचा उपयोग शेवटी आलं कैलासपतींच्या शेवटी आलं कैलासपतींच्या राम नाम ध्यानात. हो बघा तो राम म्हणजे आत्माराम माणसाने किती पैशामध्ये मन ज्याचं शांत नाही ना त्याला कधीच किती मम्मा पैसा होते त्याला शांती नाही हो म्हणून आत्माराम मना शांती होते मानव जन्मा तुला भला नको संसाराची आशा मानव जन्मा तुला भला नको संसाराची विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम Thank you.
Thank you.